अमरावती मधल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये दर्यापूर या मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जड आहे ते आपल्याला कळतंय। शिवसेनेचं पारडं काहीसं जड असल्याचं त्या ठिकाणी दिसतंय। तर गेल्या काही टर्म्स पासून या ठिकाणी शिवसेनेचाच खरं तर दबदबा राहिलेला आहे आणि आता सध्या सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी हा मतदारसंघ काबीज करेल असं दिसतंय। अधिकची माहिती घेऊया। अगदी दर्यापूरमध्ये आपण बघतोय गजानन लवटे शिवसेना ठाकरे गटाचे हे उमेदवार होते, ते आता संभाव्य आमदार असतील। तर अभिजित अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी उमेदवार होते आणि याच दर्यापुरामध्ये आपल्याला माहिती आहे की राणा दाम्पत्याने देखील त्यांच्या पक्षाकडून एक उमेदवार उभा केला होता। त्यामुळे कडवी झुंज खरं तर दर्यापुरात झाली आणि इथं शिवसेना ठाकरे गटाला मोठं यश म्हणावं लागेल। गजानन लवटे यांच्या रूपानं शिवसेना ठाकरे गटानं आपला प्रतिनिधी दिला होता आणि आता संभाव्य आमदार म्हणून गजानन लवटे हे या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरू शकतात असं सध्या तरी दिसतंय। अभिजित अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे आहेत, परंतु अभिजित अडसूळ यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो। अभिजित अडसूळांचे वडील या ठिकाणाहून खासदार होते, ज्यांचा नवनीत राणांनी पराभव केलेला आहे आणि आता आपण बघतोय की इथं अभिजित अडसूळांना रिंगणात उतरवल्यानंतर देखील शिवसेना शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि दर्यापूर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व गजानन लवटे हे या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून समोर आलेले आहेत। एकूणच दर्यापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीमध्ये गजानन लवटे हे विजय होऊ शकतात। संभाव्य आमदार ते असण्याची नेमकी कारणं काय आहेत आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शशांक देशपांडे यांच्याकडून। शशांक, काय सांगाल, गजानन लवटे हे या ठिकाणी का विजय होऊ शकतात? अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बघितलं तर तिहेरी लढत या ठिकाणी होत आहे। जर महाविकास आघाडीकडून गजानन लवटे हे उबाटा गटाकडून आपल्या निवडणूक रिंगणात आहेत, तर महायुतीकडून कॅप्टन अभिजित अडसूळ हे शिंदे शिवसेना गटाकडून निवडणुकीला रिंगणात आहे। असं असलं तरी मात्र जे भाजपचे बंडखोर जे होते त्यांनी या ठिकाणी माजी आमदार रमेश बुंदिले यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करून या ठिकाणी ते युवा स्वाभिमान पक्षाकडून जे आहे निवडणुकीच्या रिंगणात आहे। एकंदरीत बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे अतिशय मजेशीर राहिलेला आहे, कारण की या मतदारसंघामध्ये जे महायुतीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात फूट पाहायला मिळाली। या मतदारसंघामध्ये बघितलं तर भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी जे युतीचे उमेदवार जे आहे कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा प्रचार न करता रवी राणा यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहे रमेश बुंदिले यांचा थेट प्रचार केला। त्यांचे बॅनरवर फोटोसुद्धा दिसून आले। एकंदरीत बघितलं तर त्यांच्या बॅनरवर जे आहे जे भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष अनिल बोंडे यांचेसुद्धा फोटो होते, मात्र या ठिकाणी कुठल्याही महायुतीचा जो उमेदवार आहे कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा प्रचार करताना ते दिसून आलेला नाही। एकंदरीत बघितलं तर या सर्व मतांच्या ध्रुवीकरणामुळे जर बघितलं तर गजानन लवटे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे यांचं पारडं जड असताना दिसून येत आहे। अमर गटारे, साम टीव्ही, दर्यापूर, अमरावती।